वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। अर्धा तास झाली चर्चा। वायुदलाच्या सिद्धतेचा पंतप्रधानांकडून आढावा। पाकव्याप्त काश्मीरात हमासची एंट्री। जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाशी हात मिळवणी। पहलगाम हल्ला इमासच्या हल्ल्याशी मिळता जुळता। कंदहार विमान अपहरण प्रकरणाचा मास्टरमाइंड राऊफ असगरचं पहलगाम हल्ल्याचाही मास्टरमाइंड असल्याचा संशय। जैशच्या बहवालपूर बालेकिल्ल्यात कट शिजल्याची माहिती। पाकव्याप्त काश्मीरमध्ये मदरशांच्या नावाखाली दहशतवादी ट्रेनिंग सुरू असल्याचं उघड। एबीपी माझा नेटवर्कच्या हाती धक्कादायक व्हिडिओ समोर। तर पाकिस्तानी लष्कर AK-47 रायफली चालवण्याचं प्रशिक्षण देत असल्याचंही उघड। पहलगाम हल्ल्याचा गुप्तहेरांनी आधीच दिला होता इशारा। श्रीनगर जवळील जबरवान भागामध्ये अनेक दिवस सुरू होतं सर्च ऑपरेशन। काही स्थानिक दहशतवादी पहलगाममध्ये पर्यटकांमध्ये मिसळले असल्याचीही चर्चा। यूट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदलाय का? संजय राऊतांचा मोदींना सवाल। इंदिरा गांधींचा इतिहास बघा असा सल्ला। तर संजय राऊत काँग्रेसमय झाले आहेत। बावनकुळेंचा राऊतांवर पलटवार। शिरसाट अजित पवारांना शकुनी म्हणत असतील तर मग शिरसाटांना दुर्योधन म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल। तर लाडक्या बहिणींसाठी निधी वळवण्याच्या मुद्द्यावर संजय राऊतांकडून शिरसाटांवर टीका। तर अजित पवारांचा शिस्त लावणारा अर्थमंत्री असं कौतुक। खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट। राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाच्या प्रकाशनाचं निमंत्रण पवारांनी स्वीकारलं। तर पवारांना पुस्तकाची प्रतही दिली भेट। उद्या 12वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार निकाल। आज देशभरात नीट परीक्षा। वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची चाचणी। तर दुपारी 2 ते 5 दरम्यान देशभरातील 5453 केंद्रांवर परीक्षा होणार। 500हून अधिक शहरांमध्ये परीक्षेचं आयोजन। राज्यात उद्या सीईटीची फेरपरीक्षा। पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये गणित विषयामध्ये तांत्रिक अडचणी उद्भवल्यानं फेरपरीक्षा। 27,837 विद्यार्थी देणार परीक्षा। गोकुळचे दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार। मुंबई पुण्यात म्हशीचे दूध तर 74, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 68 रुपये लिटर। गाईच्या दुधातही 2 रुपयांची वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।